हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी ब्लाऊजच्या काठापासून तुम्हाला मी पानगळ्यावरती अगदी न्यू ट्रेंडिंग अशी डिझाईन दाखवणार आहे. बघा, एवढासाच आपला काठ शिल्लक आहे, त्या काठापासून बनवणार आहे. तर बघा, चला मापे बघूया. बघा, उंची आपली किती आहे? 14 आहे. 11.5 आपलं घडीचं ब्लाऊज आहे. 5 5.25 शोल्डर, 5.25 मुंडा आहे. गळा रुंदी 2 घ्यायची आहे. तुमचा जितका गळा आहे त्याच्यापेक्षा 2-2.5 इंचांनी एक्स्ट्रा गळा घ्यायचा आहे. बघा, इथं मी 11.25 11.5 गळा घेणार आहे आणि असं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, खालच्या साईडला थोडंसं मी बघा असा पानगळ्याचा आकार देणार आहे. पानगळ्यामध्ये भरपूर प्रकारचे आकार आहेत, पण मी असाच गळा घेणार आहे. बघा, थोडंसं इथं मी डीप करून घेते. बघू शकताय. असा गळा दिला आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडासा वेगळा शेप दिला तरीही चालेल. पानगळ्यामध्ये 3-4 प्रकार तरी येतात, पण मी असाच आकार देऊन घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. जसं आपण आकार दिलेला आहे ना, अगदी त्याच आकारात व्यवस्थित असं आपल्याला गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. थोडंसं आणखीन डीप केला तरीही चालेल, पण माझ्याकडं काठ अगदीच छोटा होता, त्या हिशोबाने मी गळ्याचं कटिंग केलेलं आहे. तर बघा, मी ओपन करून दाखवते. खूपच सुंदर असं आपल्या गळ्याचं कटिंग झालेलं आहे. बघा, आपलं हे अस्तर सवचं ठेवलं आणि कमरेकडच्या साईडनं अशी मी टीप मारून घेते, म्हणजे कमरपट्टी मी डायरेक्टच जोडून घेणार आहे. आणि आता बघा, व्यवस्थित असं करून आपल्याला इथं गळ्याला सुया लावून घ्यायचे आहेत आणि गळा व्यवस्थित असं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. डायरेक्ट कमरपट्टी हवी असेल तर अशा पद्धतीने करायची. ज्यांना वेगळी कमरपट्टी लावायची आहे ती गळा लावल्यानंतर नंतरसुद्धा तुम्ही लावू शकता. बघा, आणि असं पकडत फक्त 1/2 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला आहे असा फक्त गळा स्टिच करून घ्यायचा आहे. बघा, इथं बरोबर कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली घातली. बघा, सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत टीप मारायला चालू केली. म्हणजे काय होईल, जसं आपण व्यवस्थित असा गळ्याचं कटिंग केलेलं आहे ना, त्याच पद्धतीने आपला गळा स्टिचसुद्धा होतो. तर बघा, ज्या सुया लावल्या होत्या त्या काढून घेतल्या. जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. बघा, आणि पूर्ण गळ्याला व्यवस्थित असं कटिंग करून पूर्ण गळ्याचं आपल्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे आहेत पूर्ण गळ्याला. म्हणजे काय होईल, आपलं बरोबर असं अस्तर आतल्या साईडला अगदी व्यवस्थित ओपन, म्हणजे आतल्या साईडला असं व्यवस्थित अस्तर आपलं पॅक होईल. कुठेही बाहेर अस्तर वगैरे अजिबात दिसणार नाही पलटी केल्यानंतर किंवा दाबटीप मारल्यानंतर. बघा, आता बरोबर कमरेच्या आणि गळ्याच्या मधून व्यवस्थित असा हात घालून आपल्याला अस्तर उलटवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. बघा, कमरेकडच्या साईडला अगदी व्यवस्थित असा हातानं कपडा प्रेस करत मी अगदी काठावरून दाबटीप मारून घेणार आहे. बघा, गळ्याला सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. काय होतं, अस्तर छोटे छोटे सगळ्या गळ्याला कट्स दिल्यामुळे काय होतं, अगदी व्यवस्थित अस्तर आपलं आतल्या बाजूला फोल्ड होतं, काहीच प्रॉब्लेम येत नाही. बघू शकताय, कुठेही वरती वगैरे उभारत नाही. बघू शकताय. आता मेन फॅब्रिक व अस्तर व्यवस्थित असं अटॅच करून एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक होतं ते व्यवस्थित असं कट करून घेतलं. बघू शकता अशा पद्धतीने 4.5 इंच उंचीच्या व 1/2 इंच रुंदीच्या पाठीतल्या दोन्ही टक्स मारून घेतल्या. बघू शकताय तुम्ही. आपला गळा बघा, खूप सुंदर असा आपला पानगळा स्टिच करून झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. आता जो हा आपला काठ आहे ना, त्याला आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे. काठ बरोबर आपला 2 भागात व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचे. ह्याची व्यवस्थित अशी मध्य सेंटरला 2 भाग कटिंग करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा पद्धतीने. आणि आपल्याला अस्तर लावून असा बघा अशा पद्धतीने त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि बरोबर तो कपडा आपला पॅक करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, धागे दोरे आपले सुटणार नाही. बघा, अशी टीप मारून घेतली. बघू शकताय तुम्ही. आता इकडच्या बाजून सुद्धा अशी घेतली. जितका मला कपडा हवा आहे मी तितकाच घेणार आहे. जो एक्स्ट्राचा आहे ना तो कटिंग करून टाकते. बघा, ह्याच पद्धतीने दुसरा पॅटर्नसुद्धा मी असाच तयार करणार आहे. आता बघा, इकडून सुद्धा मी टीप मारून घेतली.
बघू शकताय तुम्ही. आता व्यवस्थित असं आपल्या ह्या लेवलला आपला पूर्ण अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. आता हा पॅच आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. पूर्ण पॅच व्यवस्थित असा उलटवून घेऊन दोन्ही साईडला त्याला आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, आपला व्यवस्थित असा फिनिशिंग सहित आपला पॅच तयार होईल. बघू शकताय तुम्ही, दाबटीप मारल्यामुळे कपड्याला सुपिरियरपणा खूप सुंदर येतो. अशाच पद्धतीने हा सुद्धा मी पार्ट तयार करून घेतलेला आहे. बघा, आता हा आपला जो पानगळा आहे ना, जितका आपल्याला ओपन ठेवायचा आहे तितका ओपन ठेवायचा आणि बाकीचा असा पद्धतीने आपल्याला इथं पॅक करून घ्यायचा आहे. मी दाखवते तुम्हाला. बघा, म्हणजे अगदी छोट्या काठापासून सुद्धा खूप सुंदर अशी आपली ट्रेंडिंगची डिझाईन तयार होऊ शकते. बघा, अशा पद्धतीने घ्यायचं आहे. तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा आकार इथं तुम्ही देऊ शकता. बघा, आता मी हा बरोबर असा पॅच असा जॉईन करून घेते. बघा, डबल टिप टाकून घेतली. अगदी व्यवस्थित असं बघा, बरोबर कोपरा येईल ह्या हिशोबाने ठेवायचं. म्हणजे जसा आपला कोपरा आहे तसा व्यवस्थित असा कोपरा निघला पाहिजे. बघू शकताय तुम्ही. बघा, इथं हा असा पॅटर्न आपला, इथं असा व्यवस्थित कोपरा आपला आलाच पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्या गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं आणि दिसायला खूप सुंदर असं लुक येतं. बघा, अशा पद्धतीने बरोबर कोपऱ्यात असा आपला गळा येईल. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा. बघा, इथं बरोबर कोपऱ्यात सुई खाली घातली. बघू शकता तुम्ही, कपडा फिरवला आणि अशी टीप मारून घ्यायची. बघा, हा बरोबर असा मी अटॅच करते आणि बरोबर हा कोपरा आणि तो खालचा पानगळ्याचा कोपरा बरोबर सेंटरला येईल ह्याची काळजी घेत. बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने ह्याची काळजी घेत मी इथं बघा बरोबर सेंटरला हा आपला कोपरा आलेला आहे. बघू शकता, अशा पद्धतीने इथं टिक मार्क करून घ्यायची. म्हणजे ही लेवल आणि ही लेवल एकसारखी येईल. बघा, आणि हा कोपरा अगदी बरोबर सेंटरला आला पाहिजे. बघा, अगदी व्यवस्थित. तुम्हाला इथं मारायला जमत नसेल तर तुम्ही सुया वगैरे लावून घेतला तरीही चालेल, पण मी डायरेक्ट स्टिच करते. बघा, इथं स्टार्टिंगला आपल्याला इथं डबल टिप टाकून घ्यायची आहे. बघू शकता, खूप सुंदर असं आपलं गळ्याचं फिनिशिंग आलेलं आहे. ह्याला आणखीन सुंदर बनवण्यासाठी याच्यावरती मी गोल्डन कलरची ब्रॉड एकच लेस लावून घेणार आहे. अर्धा इंची ही आपली लेस आहे. ही व्यवस्थित अशी ब्रॉड ठेवून घेणार आहे आणि ह्याच्यावरून अगदी कडेवरून एक टिप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. म्हणजे आणखीन सुंदर असा आपला गळा तयार होईल. बघा, अशा पद्धतीने. बघा, आता इथं बरोबर कोपरा आलेला आहे ना, कोपऱ्यात थोडीशी लेस बरोबर अगदी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची. म्हणजे जसा आहे तसा कोपरा आपला व्यवस्थित लेसमध्ये सुद्धा निघतो आणि दिसायला सुद्धा अगदी व्यवस्थित दिसतो. बघा, अशा पद्धतीने लेस फोल्ड केली आणि टिपीत आपल्याला मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने सगळी व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे आणि डबल टिपसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी ह्याच्यावरून मारून घ्यायची आहे. कारण लेस मोठी ब्रॉड आहे त्यामुळे आपल्याला डबल टिप ही मारावीच लागणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, किती सुंदर अशी लेस लावल्यामुळे आपल्या ब्लाऊजला लुक आलेला आहे. बघा, आता जो मध्य सेंटरला आहे त्याच्यावरून सुद्धा मी अशी डबल टिप टाकून घेतली. बघा, खूप सुंदर अशी आपली ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. आणि अशीच नवनवीन ब्लाऊजच्या डिझाईन बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.